दंडवत प्रणाम. तुम्ही कधी विचार केला आहे का? खरी भक्ती म्हणजे फक्त मी देवाचा आहे असे म्हणणे आहे का? की त्यासाठी संपूर्ण जीवन परमेश्वराला अर्पण करावे लागते? श्री चक्रधर स्वामी सांगतात, केवळ शब्दांनी भक्ती होत नाही. भक्ती म्हणजे संपूर्ण जीवन परमेश्वरासाठी जगणे. आज आपण आचार प्रकरणातील सूत्रे 201 ते 210 समजून घेणार आहोत. ही सूत्रे साधकाच्या अंतिम अवस्थेचे, अनन्य भक्तीचे आणि पूर्ण समर्पणाचे दर्शन घडवतात. 191वे सूत्र सांगते, ईश्वर बोधेम बोधवंतु. ज्याला परमेश्वराचे खरे ज्ञान प्राप्त होते, तो संसारातील सुखांमध्ये रमून राहत नाही. परमेश्वराच्या विरहाने त्याचे मन व्याकुळ होते. तो एकांतात राहतो, साधेपणाने जीवन जगतो आणि मिळेल त्यात समाधान मानतो. हळूहळू तो मान अपमान, घृणा अघृणा आणि सुख दुःख या सर्वांच्या पलीकडे जातो. 203 सूत्र सांगते, उजळले याचे निसंगे, मळला उजळे. जसा स्वच्छ कपडा मळलेली वस्तू स्वच्छ करू शकतो, तसाच एका ज्ञानी महात्म्याचा सहवास अज्ञानाने माखलेल्या जीवालाही बदलू शकतो. म्हणून सत्संगाला महानुभाव पंथात अत्यंत महत्त्व दिले आहे. 204 सूत्र सांगते, देवतेचा ठाई वेचले पण होआवे. स्वामी सांगतात, आपले संपूर्ण जीवन, वेळ, शक्ती आणि क्षमता परमेश्वराच्या सेवेसाठी खर्च झाली पाहिजे. जीवन स्वतःसाठी नव्हे, तर ईश्वरासाठी जगावे. 205वे सूत्र अत्यंत हृदयस्पर्शी आहे. देवो माझा, मीन देवाचा. भक्तीचा सर्वोच्च भाव कोणता? परमेश्वर माझा आहे आणि मी पूर्णपणे परमेश्वराचा आहे. या भावनेत भीती नाही, अहंकार नाही, फक्त प्रेम आणि समर्पण आहे. 206वे सूत्र सांगते, मा तो एसना परमेश्वरू, तेयाचेया होई जो का. स्वामी प्रेमाने विचारतात, जो परमेश्वर इतका दयाळू आहे, त्याचाच पूर्णपणे का होत नाहीस? अर्धवट भक्ती, अर्धवट समर्पण आणि अर्धवट श्रद्धा परमेश्वर प्राप्तीसाठी पुरेशी नसते. 207वे सूत्र सांगते, दासोहम न पुरे. फक्त मी देवाचा दास आहे असे म्हणणे पुरेसे नाही. जर खरोखर दास असाल, तर तुमच्या विचारात, वागण्यात आणि जीवनात ते दिसले पाहिजे. भक्ती शब्दात नव्हे, तर आचरणात दिसली पाहिजे. 208वे सूत्र सांगते, तुम्हा गोविंद गती. स्वामी आपल्या भक्तांना आशीर्वाद देतात. तुम्हाला परमेश्वराची गती म्हणजेच मोक्षमार्ग प्राप्त होवो. हा केवळ आशीर्वाद नाही, तर प्रत्येक साधकासाठी अंतिम ध्येय आहे. 209वे सूत्र अत्यंत महत्त्वाचे आहे. रडिनलेयाम काई परमेश्वरू होईल. स्वामी सांगतात, फक्त रडल्याने, हट्ट धरल्याने किंवा स्वतःला शारीरिक त्रास दिल्याने परमेश्वर प्राप्त होत नाही. परमेश्वर आपल्या नियमाने आणि आपल्या कृपेनेच प्रकट होतो. म्हणून भावना आवश्यक आहेत, पण त्यासोबत योग्य आचरणही आवश्यक आहे. 210वे आणि या भागातील शेवटचे सूत्र सांगते, एथोनी म्हणितले ते न होववे. स्वामी अत्यंत वास्तव सांगतात. या जगात माणूस अनेक कठीण गोष्टी करू शकतो. मोठी संपत्ती मिळवू शकतो, मोठे यश मिळवू शकतो. पण परमेश्वराने सांगितलेला आचार धर्म सातत्याने पाळणे हेच सर्वात कठीण आहे. म्हणूनच साधना म्हणजे दररोज स्वतःवर विजय मिळवण्याचा प्रवास आहे. या 10 सूत्रांचा मुख्य संदेश असा आहे, परमेश्वराच्या विरहातही भक्ती वाढवा. सत्संगातून स्वतःला शुद्ध करा. जीवन परमेश्वराला अर्पण करा. देव माझा, मी देवाचा हा भाव जपा. भक्ती आचरणातून सिद्ध करा. परमेश्वराच्या मार्गाची प्रार्थना करा. हट्ट नव्हे, तर समर्पण ठेवा. आणि ईश्वराने सांगितलेला धर्म निष्ठेने पाळा. फ्लो टू रिमेंबर. ईश्वर विरहातही भक्ती टिकवा.
सत्संगाने अंतःकरण शुद्ध होते. जीवन परमेश्वरासाठी अर्पण करा. देव माझा, मी देवाचा. शब्दांपेक्षा आचरण महत्वाचे. गोविंद गती हे अंतिम ध्येय. हट्टाने नव्हे, कृपेने परमेश्वर प्राप्ती. पूर्ण समर्पण ठेवा. आचारधर्म निष्ठेने पाळा. भक्ती म्हणजे संपूर्ण जीवन परमेश्वराला अर्पण करणे. आजच्या काळात अनेक जण म्हणतात, मी देवावर श्रद्धा ठेवतो. पण श्री चक्रधर स्वामी विचारतात, तुमचे जीवनही देवाचे झाले आहे का? कारण खरी भक्ती फक्त ओठांवर नसते. ती प्रत्येक विचारात, प्रत्येक कृतीत आणि संपूर्ण जीवनात प्रकट होते. महानुभाव पंथाचा इतिहास, ब्रह्मविद्या आणि लीळा चरित्राचे गूढ रहस्य सोप्या भाषेत समजून घेण्यासाठी महानुभाव ज्ञानगंगा चॅनल